रक्षाबंधन आणि गणपती स्पेशल हे असं एक्झिबिशन होतं जिकडे मी आज गेली होती आणि तिथे खूप छान छान प्रोडक्ट्स होते. चला आतमध्ये आपण बघूया. सर्वात आधी गेल्यानंतर तिकडे बघितले तर खूपच जास्त छान छान स्टॉल होते. त्यामध्ये पर्स, कपडे, साडी, गणपतीची ज्वेलरी, आपल्यासाठी लागणारी ज्वेलरी, लहान मुलांसाठी लागणाऱ्या गोष्टी आणि 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 बरंच काही. बापरे, मी काही स्टॉल्स चेकआउट केले. मला तिथे काही काही ज्वेलरी आवडली, काही काही थोडेसे रिझनेबल वाटले, पण काहींचे रेट्स थोडेसे हाय होते. आता माहित नाही त्याची क्वालिटी वाईज असणार, तो असू शकतात, पण काही काही गोष्टी अतिशय छान होत्या, हँडक्राफ्टेड होत्या आणि बनवलेल्या होत्या त्यांनी स्वतः सुंदर. आणि इथे काही रेडीमेड ब्लाउजेस होते, कॉटन होते आणि इलास्टिक वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये. आणि एक शॉप होतं ज्वेलरीचं जे की मला खूप आवडलं. तिथे गणपतीसाठी लागणारे कर्णफूल, गणपतीसाठी लागणारा दुर्वा आणि वेगवेगळ्या गोष्टी होत्या. आणि इकडे काही वेगळ्या प्रकारच्या साडी पिन होत्या, जे की मिरी पिन होत्या, जे मला खूप आवडल्या. वेगळंच काहीतरी होतं. आणि हा, हे सध्या नवीन ट्रेंडिंग आयटम आहे. हा पण सुंदर होता. गजरा त्यांनी बनवलेला होता, ते काय म्हणतात त्याच्या मटेरियलचा, पण ते खूप सुंदर होतं. त्या काकींचा मी नंबर इथे तुम्हाला देते आहे. पण छान होता. आणि हे पर्स बनवते, मोबाईल साठी नवीन आलेल्या पर्स होत्या, झबल्या टाईप, आणि त्याही विणलेल्या पर्स होत्या. ओन्ली 200 रुपीज होती ही पर्स. त्यानंतर त्यांच्याकडे ताटावर टाकण्याचं तोरण, आणि या काकींकडे तर सुंदर असं हँड ब्रेसलेट होता, मंगळसूत्र ब्रेसलेट. मला हे ब्रेसलेट अतिशय आवडलं आहे आणि मी ते बाय पण केलं. मला खूप सुंदर वाटत होतं ते. हे बघा, आणि ओन्ली 250 साठी 250 प्राइस होती याची. मला आवडलं होतं ते. त्यांच्याकडे अजून खूप काही काही छान होतं. आणि त्या काकी निगोशिएट करणार होत्या प्राइस. तुम्ही कधी विजिट करणार तर निगोशिएट नक्की करा. मी कॉन्टॅक्ट नंबर चेक करते, माझ्याकडे असलं तर मी तुम्हाला पाठवते. इथे मी पॉपअप करते. हा, आणि इकडे ते परफ्युम्स होत्या. काकी घरी परफ्युम्स बनवतात. त्यानंतर त्या कॅन्डल्स बनवत होत्या, आणि हा त्यांचा असा कॉन्टॅक्ट नंबर आहे. सो तुम्हाला कधी हवं असेल तर तुम्ही नक्कीच इथे करा. आणि मला हे सगळ्यात जास्त आवडलेली ही गोष्ट, हे फ्रुट्स ठेवण्यासाठी, देवाचं नैवेद्य ठेवण्यासाठी हे पान यांनी बनवलेलं आहे. हे खूप छान होतं. खूप वेगवेगळे प्रकार होते, वेगवेगळं लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर शेप्स वेगळे होते, कलर्स वेगळे होते. खूपच सुंदर होतं. तुम्ही नक्की विजिट करा. आणि त्यानंतर आम्ही गेलो मस्त पनवेल हायवेला आणि सनसेट बघण्यासाठी. पण सनसेट तर होऊन गेला होता. मग काय, खाण्याची हौस पुरवली. आणि तिकडे पण छान असे स्टॉल लागले होते. सगळ्यात आधी मी राखी शॉपिंग केली. येस, भावांसाठी मस्त मस्त कुठले कुठले राखी घेऊ, काय घेऊ, खूप कन्फ्युजन होतं. पण खूप सारं चेकआउट केल्यानंतर मला 2-3 प्रकारच्या राखी आवडल्या. आता भाऊ काय मला खूप नाहीये, पण तरी थोड्याशी घ्यायची असतात, तर तेही मी इथे छान घेतले. आणि असं हे त्यांचं कलेक्शन होतं. खूप जास्त रिझनेबल प्राइस मध्ये होते. त्यांनी आज याच वेळेस लावलं होतं स्टॉल. सो मला आवडलं होतं. वेगळं काहीतरी कलेक्शन मला इथे बघायला भेटलं. बाकी ठिकाणी नेहमीच नॉर्मल आणि डायमंड राखीत सगळीकडे फक्त. तसं इथे हे नव्हतं. इथे काहीतरी वेगळे वेगळे गोष्टी होत्या ज्या मला आवडल्या बघायला. आणि त्यानंतर मी देव राख्या सुद्धा घेतल्या. ऑब्विसली आपण देवांनाही रक्षाबंधनचा मान देतोच. आणि शॉपिंग करता करता संध्याकाळ झाली, पण शॉपिंग काही संपत नव्हती. आणि मग असं आम्ही समर्थासोबत थोडीशी बडबड केली, थोडस खाल्लं. आणि समर्थाचे फेवरेट उकडीचे मोदक सुद्धा इथे असतात. इथे मी उकडीचे मोदक खाल्ले. यांचं इन्स्टाला पेज आहे, मोदक बाय बहिणी. त्या दोघी बहिणी चालवतात, त्यामुळे तसं. आणि मग इथे मस्त खाल्लं. इथे माझ्या मिस्टरांची रिॲक्शन घेतली की कसे वाटतायत मोदक. ऍज युजल खूप त्यांना आवडले. त्यानंतर थोडासा क्वालिटी टाइम स्पेंड केला मी इथे. समर्थाची मस्ती चालली होती, कारण मी असा मोबाईल खाली ठेवला होता ना, त्याचं चाललं होतं हे असं काय ठेवलंय, मी काय शूट करते. निसर्ग खूप सुंदर होता त्या टायमाला, आणि आम्ही खूप 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 मज्जा केली, एन्जॉय केलं वातावरण. पीस आणि क्वालिटी टाइम म्हणतो ना आपण, तो आम्ही इथे एन्जॉय केला. खरंच एक संध्याकाळ अशी पण असते. संध्याकाळ झाली, निघता निघता अगेन एक स्टॉलला व्हिजिट केलं. त्याही काकींकडे खूप छान कलेक्शन होतं. हे स्टॉल तिथेच होतं, पनवेल हायवेला. आणि सुंदर कलेक्शन होतं त्या काकींकडे. तिथे मी थोडीशी खरेदी केली. इयरिंग्स घेतले, ब्रेसलेट. भाजून बारीक करून हा मसाला बनवलेला असतो. तसंच आपण कांदा लसूण मसाला बनवतो. यामध्ये 3 प्रकारचे मिरच्या असतात. कांदा लसूण फ्राय करून टाकलेला असतो. तसंच आपल्याकडे आगरी मसाला आहे, त्यात या 3 प्रकारच्या मिरच्या आहेत. आपल्याकडे कोंबडी वड्याचं पीठ पण आहे, आपल्याकडे थालीपीठ पण आहे.
हळद पण आहे आपल्याकडे. सगळे मसाले आपण घरगुती हायजिनिक स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेले आहेत. आपण ऑर्डरप्रमाणे बनवूनही देतो आणि 800ची ऑर्डर असेल तर आपण घरपोच करतो फ्री ऑफ चार्ज. त्यानंतर इथे एक हर्षा कटारिया म्हणून पेज आहे यांचं इन्स्टाला. यांच्याकडे खूप छान कलेक्शन होतं. सुंदर असे कुर्तीज होते, कॉटन सेट होते, कॉर्ड सेट होते रिझनेबल प्राइस मध्ये. मी तिथे तुमचा आयडी मेन्शन करते. आणि इकडे एक दुसरी दीदी होती, तिथे छान फ्रूट स्टॉल होता. आपण तळण्याचे म्हणतो ते, आणि स्वराज पापड्स म्हणून. इकडे तिचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही विजिट करू शकता. कसं वाटलं तुम्हाला एक्झिबिशन? बघा, छान होत्या गोष्टी. आवडत असतील तर नक्की घ्या. इथे घ्या, नाही तर कुठेही तुम्ही एक्झिबिशनला जा, छोटे गृहोद्योग असतील तिथे घेत जा. त्याच फादर भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. छान छान रक्षाबंधन सेलिब्रेशन अँड ऑल. सो स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. बाय.